नमस्कार मंडळी, राम राम. वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर तुम्हाला टायटल थंबनेल बघून समजलंच असेल की आजच्या व्हिडिओमध्ये मी काय दाखवणार आहे ते. तर माझ्याकडे हा काय, तर मी ते कॉफी घेते आणि ह्या नालायकांना सुद्धा कॉफी हवे. काय लकी, कॉफी घेते, कॉफी घ्यायची नसते, झोप येत नाही मग. ठीक आहे, तर माझ्याकडे तर हे वॉलपेपर आहे वुडनचं. तर हा PVC सेल्फ अधेसिव्ह फॉईल आहे ही. आणि ही जी आहे ही डार्क ब्राऊनमध्ये मी मागवली होती आणि ही मला 100 फूट 450 रुपयाची पडली आहे. आणि ती माझी कॉफी आहे. आणि ह्या नालायकाला आणि ही एक नालायक, या दोघांना कॉफी हवी. काय कॉफी पिते डुकरीने, कॉफी कोणी पण घ्यायची नसते. चल काय डाकू, जा की जा लकीला सोबत भुंकायला. तर हे मी कपाट करून घेतलेलं आहे. मी गेल्या 2-3 ब्लॉगमध्ये सांगितलं होतं. तर याला ना आम्ही हे नाही बसवलं, काय म्हणतात ते. तर हे असं या पद्धतीचं झालेलं आहे. आतमध्ये ऑलरेडी आहेत कप्पे, फक्त वरून आम्ही याला फ्रेम आणि हे डाकू. तर ही जी फॉईल आहे ती यावरती चिकटवायची आहे. आणि ही मला 100 फूट 400 रुपयाला काहीतरी पडली आहे. असं असेल ना, हा जो स्क्वेअर आहे वगैरे त्या पद्धतीने मी कट करून घेणार आणि यावरती मग तो पेपर जे आहे, जी फॉईल आहे ती चिकटवणार. पण त्याला व्यवस्थित चिकटवावं लागतं, नाहीतर एअर येते. तुमच्याकडे तुम्ही एखादं क्लीन कापड किंवा कार्डचा वगैरे वापर करू शकताय. म्हणजे कोणतंही कार्ड घेऊ शकताय आणि त्या पद्धतीने एअर काढत काढत ते चिकटवू शकताय. ठीक आहे, तर सुरुवातीला मी आधी व्यवस्थित माप घेऊन तो पेपर जो आहे तो मापाने कट करून घेणार कात्रीने आणि मग चिकटवणार. आणि एअर कशी काढायची तेही मी तुम्हाला दाखवेन. ठीक आहे, तर चला आपण आपल्या कामाला सुरुवात करूया. त्याच्या आधी कॉफी घेऊयात. ठीक आहे, तर इथे तुम्ही बघू शकताय मी पेपर पूर्ण ओपन करून घेतलेला आहे. आणि डार्क ब्राऊन या पेपरची शेड आहे. आधी मी कपाटाचं जितकं मला लावायचं होतं तितकं मी माप घेतलं आणि तुम्ही बघू शकता एक पट्टी मी कट केली आणि त्याच्या बॅक साईडला हा असा पेपर असतो. तर इथे तुम्ही बघू शकताय त्याची एअर काढायची आणि या पद्धतीने अगदी हळूवारपणे, अगदी फोलार असं त्याला टच करत जायचं आणि एअर काढत काढत हे चिकटवत जायचं. खूप छान असं फिनिशिंग येतं. आणि एअर एकदा आली ना की पेपर तुमचा खराब होतो, पुन्हा काहीच उपयोग होत नाही त्या पेपरचा. माझ्याकडून सुद्धा व्हिडिओमध्ये तुम्ही पुढे बघाल एक पेपर खराब झालेला आहे. आणि अगदी हळूवारपणे फोलार अगदी त्यावरती असं हात फिरवायचा. तुम्ही कार्डचा सुद्धा वापर करू शकताय. तुमचं जे ATM कार्ड आहे किंवा स्केल आहे किंवा एखादं कापडसुद्धा घेऊ शकता आणि या पद्धतीने तुम्ही त्याची एअर काढत काढत तो जो कागद आहे तो चिकटवायचा. तर इथे निलेश जे दरवाजा आहेत त्याचं प्रॉपर माप घेऊन मला या पद्धतीने असा पेपर कट करून देत आहेत. आणि मी त्यांना सांगितलं की तुम्ही मेजरमेंटप्रमाणे दरवाजाचं माप घ्या आणि त्याप्रमाणे मला कागद कट करून द्या आणि मी तो चिकटवत जाईल. तर निलेशने फक्त माप घेतले सगळे आणि त्यांनी माप घेऊन कट केलेला जो पेपर आहे तो मी या पद्धतीने चिकटवत चाललेले. तर अगदी स्वस्तात मस्त तुम्ही मेकओव्हर करू शकताय. दुसरी गोष्ट म्हणजे 200 रुपयाला मला 50 फूट हा पेपर मिळाला होता. तर मी 100 फूट मागवला होता 400 रुपयाचा. आणि मी फ्लिपकार्टवरून शॉपिंग केली होती आणि फ्लिपकार्टचा रिझल्ट जर म्हणाल तर मला सगळ्या वस्तू ज्या काही मी मागवलेल्या आहेत खूप चांगल्या लागलेल्या आहेत. कुठेही खराब वगैरे नाही. अगदी ड्रेस असतील किंवा इतर कोणत्याही गोष्टी. ठीक आहे, तर आपण आपल्या विषयावरती येऊयात. तर तुम्ही इथे बघू शकताय आधी ते आम्ही जे हँडल होते ते काढून घेतले आणि त्यानंतर पूर्ण दरवाजाला मी एअर काढत काढत तो पेपर जो आहे तो चिकटवला.
आणि त्यानंतरच मग जे हँडल होते ते पुन्हा आणि निलेशने लावले. तर पलीकडे स्वीट्टीसुद्धा होती कपाटामध्ये, तुम्ही बघू शकताय. यांचं आधीमध्ये असतंच स्वीट्टी, सोहम, डाकू आणि लकी. तरी ते दुसऱ्या दरवाजाचं माप निलेशने घेतलं. ॲक्च्युली 8ही दरवाजे आहेत ते 1-2 इंच असे कमी आहेत, त्यामुळे प्रत्येक एका दरवाजाचं माप 1-2 इंचाने कमी जास्त होतं. त्यामुळे प्रत्येक दरवाजाचं माप निलेशने घेऊन प्रॉपर पेपर मला कट करून दिला आणि कट करत करत मी निलेश देत गेले तसं मी पेपर लावत गेले. आणि तुम्ही ते बघू शकताय अगदी हळूवारपणे हे काम आहे आणि टोटल आम्हाला 4 ते 5 तास लागले. पण ह्या 17-18 मिनटाच्या व्हिडिओमध्ये फास्ट फॉरवर्ड करून आम्ही तुम्हाला दाखवतो. ॲक्च्युली आम्ही माझ्या मते मी 5:30ला सुरू केलं होतं, तोपर्यंत निलेश आले आणि निलेश फ्रेश होऊन त्यांनी चहा कॉफी घेतली आणि त्यानंतर आम्ही सुरुवात केली 5:30 ते 10:30पर्यंत. तर तुम्ही बघू शकताय किती तास झाले. तर 3-4 तास लागले आम्हाला हे प्रॉपर इतकंसं दिसतं, पण प्रॉपर त्याचं माप घेऊन कट करून आणि मेन म्हणजे एअर काढत काढत तो पेपर चिटकवणं इतकं सोपं नाही आहे. हे जितकं व्हिडिओमध्ये दिसतं इतकं अजिबात सोपं नाही आहे. कारण एअर एकदा लागली ना की पेपर तुमचा खराब होतो आणि पुन्हा तुम्ही यूज करू शकत नाही. पण सरमाईकपेक्षा हा बेस्ट ऑप्शन आहे. तुम्ही दर 2 ते 3 वर्षांनी चेंज करू शकताय. दुसरी गोष्ट म्हणजे वॉटरप्रूफसुद्धा आहे. यावरती पाणीसुद्धा तुम्ही म्हणजे मारू शकता, याला धुवूसुद्धा शकताय. तर अजिबात हे खराब वगैरे होणार नाही. तर जेव्हा प्रॉपर क्लिनिंगचा व्हिडिओ असेल ना त्यामध्ये मी तुम्हाला दाखवेनच की हा जो पेपर आहे तो वॉटरप्रूफ आहे तो. तर आमचं काय चुकलं की पूर्ण माप घ्यायला होतं पट्ट्यांचं, पण दरवाजाच्या मापाप्रमाणे पेपर कट करून घेतला तर ते अर्धे तुकडे पडले होते. तर तेच आम्ही काढले आणि हे अर्धे तुकडे पूर्ण जी बॉर्डर होती ना त्याला लावून घेतलं. तर निलेश कट करून देत होते आणि मी लावत होते. पण याचा जो फायनल लुक आहे वा मस्त, इतका सुंदर दिसतं आणि वाटतही नाही की आपण हा जो फॉईल पेपर आहे तो यूज केलेला आहे. लांबून आणि जवळूनसुद्धा असंच वाटतं की प्रॉपर आपण सरमाईकचा वापर केलेला आहे. आणि तुम्ही दर 2 ते 3 वर्षांनी किंवा जेव्हा तुम्हाला वाटेल की बाबा हा आता या कलरचा किंवा या पेपरचा कंटाळा आलेला आहे तर तुम्ही अगदी सहज म्हणजे ऑनलाईन शॉपिंग करू शकता त्या अधेसिव्ह फाईल पेपरची आणि पुन्हा आणि तुमच्या कबडचा जो काही मेकओव्हर आहे तो न्यू मेकओव्हर करू शकताय. तर ॲक्च्युली आम्हाला सरमाईक लावायचं नव्हतंच, कारण आम्हालासुद्धा हेच हवं आहे की आम्ही दर 2 ते 3 वर्षांनी हे चेंज करू. त्यासाठी आम्ही हा जो फॉईल पेपर आहे तो मागवला होता आणि क्वालिटी वाईज म्हणाल तर 1 नंबर आहे क्वालिटी. फक्त आपण काळजीपूर्वक लावणं जास्त गरजेचं आहे. मी सारखं तेच सांगते की जर यामध्ये एअर आली तर पेपर पूर्ण खराब होतो, त्याचा रियूज होत नाही, तो तुम्हाला रिमूव्ह करावा लागतो, टाकून द्यावा लागतो. त्यामुळे प्रॉपर अगदी म्हणजे घाई गडबड न करता तुम्हाला जो पेपर आहे तो चिकटवावा लागेल. आणि जिथे बिजगऱ्या लावलेल्या होत्या ना तिथला भागसुद्धा मी कट करून घेतलेला आहे कटरने. तुम्ही बघू शकताय कात्रीने अगदी खूप कमी जागेमध्ये कात्री नाही जाऊ शकत, त्यामुळे तुम्हालासुद्धा कटरचा वापर करावा लागेल. तर इथे निलेशने 2 कटर आणले होते, त्यांच्यासाठी एक माझ्यासाठी एक. आणि ते माप घेण्यामध्ये ॲक्युरेट आहेत, त्यामुळे मी त्यांना म्हटलं की तुम्हीच माप घ्या आणि मी फक्त एअर काढत जाईन आणि पेपर जो आहे तो चिकटवत जाईन. तर तुम्ही बघू शकताय थोडंफार झालेलं आहे, 70% काम झालेलं आहे, 30% राहिलेलं आहे. आणि माझ्या पाठीमागे डाकू बघा,
यांचं असंच असतं, जिथे जिथे आम्ही जाऊ, जिथे जिथे आम्ही असू ना तिथेच आणि त्याच रूममध्ये असतात. आमच्या अवतीभोवती अजिबात कुठेही जात नाहीत आम्हाला सोडून. त्यांनाही ना खूप असं हे वाटतं. लकीसुद्धा आहे, तुम्ही बघू शकताय, लकी आणि डाकू या दोघांचं म्हणजे काय सांगू मी तुम्हाला. तुम्ही बघू शकता या पद्धतीने मी अगदी हळूवारपणे एअर काढत काढत पेपर चिकटवते. आणि प्रॉपर त्याचं माप नसेल ना तर तुम्हाला तुकडे तुकडेसुद्धा जोडावे लागतील. आता काही ठिकाणी ना आम्ही हे जे हँडल आहेत ते जोडण्याच्या गडबडीमध्ये काय झालं की कुठे कुठेतरी ना थोडा थोडा भाग उडून गेला होता. तर तिथे आम्ही अगदी बोटभर असतं ना आपलं, त्या पद्धतीचा भाग उडून गेला होता. तर तितका भाग मी पुन्हा आणि तेवढाच पेपर कट करून लावला होता. पण लांबून आणि जवळूनसुद्धा अजिबात ओळखत नाही की तिथे थोडंसं तुकडा लावलेला आहे. तर मी तुम्हाला फायनल लुकसुद्धा दाखवेन. तर ही आहे आमची सोहम, येऊन गेली गडबडीने. तर आतूनसुद्धा लावायचं आहे, पण आम्ही आधी बाहेरून कंप्लीट करून घेतलं. अजून थोडंसं कलरचं काम सुरू आहे म्हणण्यापेक्षा अजून कलर द्यायचा आहे रूमला. आणि जेव्हा प्रॉपर ज्या काही गोष्टी मी तुम्हाला दाखवल्या होत्या फ्लिपकार्ट शॉपिंगवरून, तोसुद्धा व्लॉगची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. तर ते सगळं काही लावायचं आहे तेव्हासुद्धा मी रूमची टूर करेनच. आणि तुम्ही बघू शकताय जो कबडचा मेकओव्हर आहे तो थोडा थोडा होत आहे. तर आता राहिलेल्या 2 दरवाजांचे माप निलेश घेत आहेत आणि माप घेऊन पुन्हा आणि त्याच मापाने जो पेपर आहे तो कट करून मला देतील. आणि हा वॉटरप्रूफ आहे मी म्हटल्याप्रमाणे. तुम्ही याला क्लीनसुद्धा करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. फक्त तुम्ही जे वुडनचं तुमचं कबड आहे ते सुद्धा वॉटरप्रूफ हवं. म्हणजे जे तुम्ही कोणता प्लाऊड वापरलेला आहे, लाकूड कोणतं यूज केलेलं आहे. तर आम्ही जे यूज केलेलं आहे ते आय थिंक आंब्याचं आहे काहीतरी. आणि त्याला ना वरून ते काय म्हणतात, वॉटरप्रूफ ऑइलिंग असं काहीतरी म्हणतात, ते केलेलं आहे. त्यामुळे त्याला पाण्याने स्वच्छ केलं तरीही चालेल, प्रॉपर धुतलं तरीही चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. तर इथे बघू शकताय तुम्ही अगदी 90% कपाटाला माझ्या सजवून झालेला आहे. आणि आतूनसुद्धा त्याला प्रॉपर सगळं काही लावायचं आहे. म्हणजे खूप पेपर अजून शिल्लक आहे, तर तोसुद्धा आतून लावायचा आहे. पण आज आम्ही बाहेरून लावून घेतला आणि उद्या आतूनसुद्धा लावून घेणार आहे. आणि तुम्ही बघू शकताय किती सुंदर दिसतं. आणि अजिबात वाटत नाही की हा फॉईल पेपर यूज केलेला आहे. प्रॉपर असं वाटतं की सरमाईक लावलेला आहे. तर कोणालाही तुम्ही विचाराल तर लांबून किंवा जवळून हेच वाटेल की सरमाईकचा वापर केलेला आहे. आता जे 2 दरवाजा आहेत ते लावून घेते मी. तर मी निलेशला म्हटलं की हँडल काढून द्या. तरी ते या पद्धतीने, आणि त्याच्या बॅक साईडचा जो पेपर आहे तो एकदम नाही काढायचा, नाहीतर एअर फॉर्म होते आणि मग पुन्हा एअर निघत नाही आणि तो पेपर पूर्णपणे खराब होतो. त्यामुळे अगदी थोडं थोडं 1-2 इंच जो पेपर आहे पाठीमागचा तो खाली खाली घ्यायचा आणि एअर काढत काढत चिकटवत जायचं. तर तुम्ही बघू शकता इथे ना पुन्हा आणि एअर धरली म्हणून मला ते काढावं लागलं. तुम्ही बघू शकता, हे बघा. तर असं होतं आणि त्यामुळे काय होतं की पेपर खराब होतो. त्यामुळे मग काहीच नाही करू शकत. आणि मग तो पेपर तुम्ही रियूजसुद्धा नाही करू शकत पुन्हा, आणि तुम्हाला तो डिस्कार्ड करावा लागेल. आणि हे जे काम आहे ते दोघांचं आहे, एकाचं काम नाही आहे. कारण प्रॉपर माप घेऊन कट करून लावणं खूप अवघड आहे. आणि पेपर आपण स्वतःसुद्धा कट करून घेऊन लावणं खूप अवघड आहे. कारण इथे दोघे जण लागतातच. एकाने पकडून आणि दुसऱ्याने प्रॉपर. आता तुम्ही बघू शकताय इथे माझा हा जो दरवाजा आहे ना तो खूप हालत होता, त्यामुळे खूप वेळ गेला. तर
एका दरवाजाला तुम्ही 15 ते 20 मिनिट लागतात ॲक्च्युली लावण्यासाठी, पण एअर त्यामध्ये फॉर्म झाली ना की मग झालं, तुम्हाला तुमचा म्हणजे अर्धा तास तिथे जाईल. आता तुम्ही बघू शकता अगदी थोडंसं मी पाठीमागचा कागद काढलेला आहे, थोडं थोडं चिकटून घेते, पुन्हा कागद काढते, पुन्हा त्यामधली एअर घालवते आणि असं करत करत पूर्ण दरवाजा मी फॉईल पेपरने कवर केलेला आहे. आणि याचा तर तुम्ही फायनल लुक बघू शकताय. कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला आमच्या कबडचा किंवा रूमचा मेकओव्हर कसा वाटला. तर रूमची टूर मी करणार आहेच, पण प्रॉपर त्याचं अजून काम झालेलं नाही आहे. तर आता फायनल लुक बघून तुम्ही सांगूच शकताय की काय कसं होईल वगैरे. मी निलेशला म्हटलं मी बाकीचं आवरून घेईन, तुम्ही झाडून घ्या पटकन, कारण खूप वेळ झाला होता, 10:30 पावणे 11 वाजले होते आणि आत्ता 12 वाजलेत तर मी वाईसवर करते. तर माझ्या कपडचा तुम्ही फायनल लुक बघू शकताय. तर हा आहे कपाटाचा फायनल लुक आणि अजिबात असं वाटत नाही की ही आपण काही फॉईल लावली आहे किंवा ह्याचा वुडन वॉलपेपर लावलेला आहे. प्रॉपर असं वाटते की काय हो सरमाईक ना, सरमाईक लावलेला आहे असं वाटतं. पण अजिबात म्हणजे असं वाटतच नाही की पेपर वुडनचा लावलेला आहे. स्वस्तात मस्त आणि तुम्ही हे दर 2 ते 3 वर्षांनी चेंज पण करू शकताय. आफ्टर आणि बिफोरवाला लुक पण मी तुम्हाला दाखवेन आणि याचा फायनल लुक असा आहे. तर हा आहे कपाटाचा फायनल लुक, आफ्टर आणि बिफोर तुम्ही बघू शकताय. आणि आम्ही सरमाईक नाही लावला यासाठी कारण आम्हाला दर 2 ते 3 वर्षांनी हे चेंज करायचं होतं त्यामुळे. आणि स्वस्तात मस्त, लांबून अजिबात वाटत नाही की त्यावरती आपण जो पेपर लावलेला आहे वॉलपेपर. तर आफ्टर बिफोरवाला लुक कसा वाटला नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर.